हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीची सातत्यपूर्ण सर्वंकष संकलित मूल्यमापन चाचणी एक सन आहे 2025-26 म्हणजेच या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे. ही विषय असणार आहे समाजशास्त्र, गुण असणार आहे 50. तर समाजशास्त्रामध्ये आता 3 विषय येतात: इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल. या तीनही विषयांची मिळून एकत्र समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे. काही शाळांमध्ये सेपरेट घेतात, परंतु आपण आज समाजशास्त्र तीनही विषय एकत्र अभ्यासणार आहोत. तर गुण असणार आहेत पूर्ण 50 गुण. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवर अतिशय इम्पॉर्टंट आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे नेक्स्ट मंथमध्ये तुमची संवाद परीक्षा आहे, त्यावर देखील अनेक इम्पॉर्टंट व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर मिळतील. त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, हाय बटनला प्रेस करा, त्याचप्रमाणे बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल. सो चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. इयत्ता 7वी विषय आहे समाजशास्त्र, गुण 50. पहिला प्रश्न जाणून घेऊया. सातत्यपूर्ण सर्वंकष संकलित मूल्यमापन चाचणी 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा असते विद्यार्थी मित्रांनो. त्यातील पहिला प्रश्न आहे, रिकामी जागी योग्य शब्द लिहा. पहिला आहे, वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची डॅश डॅश असे म्हणतात. दुसरा आहे बघा, गुरु नानकांनी डॅश डॅश धर्माची स्थापना केली, शीख धर्माची. तिसरा आहे, बखर हा शब्द डॅश डॅश या शब्दावरून आला. चौथा आहे, तवारीख म्हणजे तारीख. पाचवा आहे, किल्ले हे इतिहासाच्या अभ्यासाचे डॅश डॅश साधन आहे. तर पहिला प्रश्न हा 5 गुणांसाठी होता, रिकाम्या जागी. त्यातील प्रश्न क्रमांक 1 मधील ब आहे बघा, दुसरा गटात न बसणारा शब्द लिहा, 3 गुणांसाठी असणार आहे. हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्न हे लिहून घ्या. उत्तर हे पाठ करायचे आहे, तुम्हाला उत्तर शोधून घ्यायचे आहे. सो पुढचा आहे बघा, प्रश्न क्रमांक 1 मधील ब. पहिला आहे बघा, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, 3 गुणांसाठी असणार आहे. पहिला आहे स्मारके, नाणी, लेणी आणि कथा. यानंतर पुढील आहे बघा, मुजरपत्रे, मंदिरे, ग्रंथ आणि चित्रे. यानंतर तिसरा आहे तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग. यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील क आहे, नावे लिहायचे आहे. मुघल सत्तेचा संस्थापक. दुसरा आहे संत तुकारामांचे गाव. तिसरा आहे शिवरायांचा जन्म झालेले ठिकाण. यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 म्हणजे काय ते लिहायचे आहे. पहिला आहे बघा, इतिहास म्हणजे काय. दुसरा आहे शिलालेख म्हणजे काय. तिसरा आहे वतन म्हणजे काय आणि चौथा आहे बुद्रुक म्हणजे काय. सो 4 गुणांसाठी हे 4 प्रश्न दिलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधील ब आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा, 4 गुणांसाठी आहे. पहिला आहे बघा, रामानुजी समाजाला कोणता संदेश दिला. दुसरा आहे तवारीख म्हणजे काय. तिसरा आहे महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र सांगा. आणि चौथा आहे मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता. या प्रकारे 4 गुणांसाठी 4 प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, रिकाम्या जागा भरा. नागरिकशास्त्रातील प्रश्न आहे. पहिला आहे, संविधान सभेत डॅश डॅश सदस्य असतात. आपल्या देशाचा डॅश डॅश हा मूलभूत कायदा आहे. तिसरा आहे, संघ शासनालाच डॅश डॅश असेही म्हणतात. आणि चौथा आहे, भारतात एकूण डॅश डॅश केंद्रशासित प्रदेश आहेत. तर 4 गुणांसाठी हे 4 प्रश्न असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 मधील ब आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात. दुसरा आहे, प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय.
यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे भूगोल या विषयासाठी आहे बघा. भूगोल हा विषय आहे. पहिला आहे त्यातील रिकाम्या जागा भरा. त्यातील पहिला आहे चंद्र अंशतः झाकला जातो त्या स्थितीला डॅश डॅश चंद्रग्रहण असे म्हणतात. दुसरा आहे हवा उंच गेल्यावर विरळ होते. हवा उंच गेल्यावर डॅश डॅश होते. तिसरा आहे पृथ्वीला परिवलनासाठी डॅश डॅश तास लागतात. चौथा आहे भारतात बहुतांश भाग हा डॅश डॅश प्रदेशात मोडतो. तर या प्रकारे 4 गुणांसाठी 4 प्रश्न दिलेले आहे. रिकाम्या जागा यापुढे बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4 मधील ब, एका वाक्यात उत्तरे लिहा. भूगोलाचे प्रश्न आहे सर्व. हवं तर तुम्ही वही मध्ये हे सर्व प्रश्न उत्तर लिहून घेऊ शकता. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे उत्तरे हे शोधून लिहा, जेणेकरून शोधून लिहिताना तुम्हाला कोणत्या धड्यातील आहे त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा उत्तर लिहिशाल त्यावेळी तुमचं ते पाठ देखील होईल. सो बघा आता पहिला प्रश्न जाणून घेऊया. सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा. दुसरा आहे द्रोणी म्हणजे काय. तिसरा आहे हवेच्या दाबावर परिणाम करणारे घटक लिहा. यानंतर चौथा आहे कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात. पाचवा प्रश्न आहे वारा म्हणजे काय. तर या प्रकारे एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 प्रश्न दिले आहे, 5 गुणांसाठी असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे क, प्रश्न क्रमांक 4 मधील. थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा. दुसरा आहे पर्वतीय वारे कसे निर्माण होतात. आणि प्रश्न क्रमांक 5 आहे फरक स्पष्ट करा. भरती व ओहोटी यांच्यातील फरक स्पष्ट करायचा आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे ब, आकृती काढा व नावे द्या. तर तुम्हाला सूर्यग्रहणाची आकृती काढायची आहे आणि नावे द्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात नक्की कमेंट करा. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते, त्यामुळे तुम्ही 3 ते 4 प्रश्नपत्रिकांचा नक्की सराव करा. सर्व प्रश्न हे IMP असतात. ही प्रश्नपत्रिका 2025 ची आहे, परंतु प्रत्येक शाळेचे प्रश्नपत्रिका ही वेगळी असते. विषय शिक्षक हे प्रश्नपत्रिका काढतात, त्यामुळे आपण सर्व प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. 2 ते 3 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तरी देखील तुमचा अभ्यास हा पूर्ण कव्हर होतो. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इयत्ता 7वी ची प्लेलिस्ट आहे. प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 7वी म्हणून आहे, तर तुम्हाला सर्व विषयाचे इम्पॉर्टंट व्हिडिओ हे मिळून जातील. नक्कीच सराव करा सर्व प्रश्नपत्रिकेचा. आणि ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान मार्क मिळवा, छान अभ्यास करा. सो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. सो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ अँड वॉच द स्टँडर्ड 7th प्लेलिस्ट. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक.